रूप पाहता लोचनी, रूप पाहता लोचनी, रूप पाहता लोचनी, रूप पाहता लोचनी। सुख झाले हो साजणी, सुख झाले हो साजणी, तुहा विठ्ठल बरवा, तुहा विठ्ठल बरवा, तुहा विठ्ठल बरवा। सुख झाले हो साजणी, सुख झाले हो साजणी, तुहा विठ्ठल बरवा, तुहा विठ्ठल बरवा, तुहा विठ्ठल बरवा। तुहा विठ्ठल बरवा, तुहा विठ्ठल बरवा, तुहा विठ्ठल बरवा, तुहा विठ्ठल तुहा माधव बरवा, तुहा माधव बरवा, तुहा विठ्ठल बरवा, तुहा विठ्ठल बरवा, तुहा विठ्ठल बरवा। तुहा माधव बरवा, तुहा माधव बरवा, तुहा विठ्ठल बरवा, तुहा विठ्ठल बरवा, तुहा विठ्ठल बरवा। बहुत सुकृतांची जोडी, बहुत सुकृतांची जोडी, बहुत सुकृताची जोडी, बहुत सुकृता। म्हणून विठ्ठले आवडी, तुहा विठ्ठल बरवा, तुहा विठ्ठल बरवा, तुहा विठ्ठल बरवा। तुहा माधव बरवा, तुहा माधव बरवा, तुहा विठ्ठल बरवा, तुहा विठ्ठल बरवा, तुहा विठ्ठल बरवा। सर्व सुखाचे आगर, सर्व सुखाचे आगर, सर्व सुखाचे आगर, सर्व सुखाचे आगर। बाप रखुमा देवीवर, बाप रखुमा देवीवर, तुहा विठ्ठल बरवा, तुहा विठ्ठल बरवा, तुहा विठ्ठल बरवा। तुहा माधव बरवा, तुहा माधव बरवा, तुहा विठ्ठल बरवा, तुहा विठ्ठल बरवा, तुहा विठ्ठल बरवा।
राजाधिराज सद्गुरुनाथ सिद्धरामेश्वराय नमः. राजाधिराज सद्गुरुनाथ श्री भाऊराजाय नमः. राजाधिराज सद्गुरुनाथ श्री काडसिद्धेश्वराय नमः. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा. गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरु तं नमामि. श्री गुरुचरण प्रतापे पुण्यपापे जळाली त्रिभुवन समतीर्थे ज्ञानगंगे मिळाली. शुभाशुभ पाहता भावना राम झाली. निशिदिनी गुरुराये उन्मनी झोपाली. जय जय रघुवीर समर्थ राजाधिराज सद्गुरुनाथ सिद्धरामेश्वराय नमः. राजाधिराज सद्गुरुनाथ श्री भाऊराजाय नमः. राजाधिराज सद्गुरुनाथ श्री काडसिद्धेश्वराय नमः. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री समर्थ सद्गुरु सिद्धरामेश्वराय नमः. श्री समर्थ सद्गुरु काडसिद्धेश्वराय नमः. ग्रंथानाम दासबोध दशक 13वा समास पहिला वाचण्यास प्रारंभ करीतो जी महाराज. श्रीराम समर्थ. आत्मानात्म विवेक करावा करून बरा विवरावा विवरून सुदृढ धरावा जीवामध्ये. आत्मा कोण अनात्मा कोण त्याचे करावे विवरण. तेची आता निरूपण सावध ऐका. चारी खाणी चारी वाणी 84 लक्ष जीव प्राणी. संख्या बोलिली पुराणी वर्तती आता. नाना प्रकाराची शरीरे सृष्टीत दिसती अपारे. तयामध्ये निर्धारे आत्मा कवणू. दृष्टीमध्ये पाहतो श्रवणामध्ये ऐकतो. निर्धारे आत्मा रसनेमध्ये स्वाद घेतो. प्रत्यक्ष आता घ्राणामध्ये वास घेतो. सर्वांगी तो स्पर्शतो. वाचेमध्ये बोलवितो जाणो निशब्द. सावधान आणि चंचळ चहूकडे चळवळ. एकलाची चालवी सकळ इंद्रियद्वारा. पाय चालवी हात चालवी भ्रुकुटी पालवी डोळा घालवी. संकेत खुणा बोलवी तोची आत्मा. धिटाई लाजवी खाजवी खोकवी ओकवी थुंकवी. अन्न जेवून उदक सेवी तोची आत्मा. मळमूत्र त्याग करी शरीर मात्र सावरी. प्रवृत्ती निवृत्ती विवरी तोची आत्मा. आदिराज सद्गुरुनाथ सिद्धरामेश्वराय नमः. समर्थ सद्गुरू काडसिद्धेश्वर स्वामीजी. प्रातस्मरणीय परमपूज्य अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामीजी आणि खऱ्या अर्थानं
प्रपंच म्हणजे काय हे मिनटाला अनुभवून सुद्धा परमार्थाबद्दल निष्ठा बाळगणारे सर्व मुंबईमधले सश्रद्ध भाविक बंधू भगिनींनो, कारण गतिमानता हा ह्या जीवनाचा आत्मा आहे आणि स्थिर राहणं हे अध्यात्माचं काम आहे. तर ह्या दोन टोकांना एकत्र सांधायचं असेल तर जोडणारा कोणीतरी नितांत गरजेचा असतो. तो जोडतो, त्याचं नाव सद्गुरू असतं. तर वर्षातला एक तरी दिवस असा घडावा की या सगळ्या गतिमान प्रपंचातून काही क्षण बाजूला जाऊन मोकळ्या मैदानामध्ये बसून सद्गुरूच्या चरणाजवळ त्यांच्या मुखातून बाहेर पडणाऱ्या वचनांचं श्रवण करावं आणि वर्षभर त्याचं चिंतन मनन निधिध्यासन आचरण करण्याचा प्रयत्न करावा. यासाठीच सत्संगाचं नियोजन असतं. मी आत्मा आहे हे आपल्या मठाचं ब्रीदवाक्य आहे, घोषवाक्य आहे. आणि आजच्या समासामध्ये आत्मा आणि अनात्मा याच्याबद्दल शिष्यांनी समर्थना प्रश्न विचारला आणि त्याच्याबद्दलचं विवरण या सगळ्या समासामध्ये आपल्याला ऐकायला मिळतं. आत्मा नावाची गोष्ट काय आहे तर तो सर्वत्र आहे. पशुपक्ष्यांमध्ये किडामुंगीमध्ये दशदिशा भरून दशांगुल शिल्लक राहिलेला असतो. हे सगळं खरं आहे, पण तो ओळखावा कसा असा शिष्यांचा प्रश्न आहे. तर तो शब्द स्पर्श रूप रस गंध या पाचही पलीकडं आहे, पण त्याचं तो असल्याशिवाय या कुठल्याच गोष्टी कार्य करू शकत नाही. तेवढं त्याचं सामर्थ्य असतं. हा आत्मा समजावून घ्यायचा तर पाहावे आपणाशी आपण वारंवार ती ओवी आपण ऐकतो, श्रवण करतो, पठन करतो. तर आपल्याला आपल्याशी प्रामाणिक राहून जगायची सुरुवात करणं म्हणजे आत्मशोधाच्या वाटचालीचे पाऊलवाट असते. आपण तर या मायावी जगामध्ये राहता मुंबईच्या. इथं सकाळ नावाचा पेपर निघतो, तसा एक संध्याकाळ नावाचा पेपरही निघतो मुंबईमध्ये. किती लोकांच्या आयुष्याची संध्याकाळ झाली हे नाही 2 दिवस घरी आला तर 2-3 दिवसाच्या संध्याकाळ बघावा लागतो, अशी परिस्थिती आहे. इतक्या अस्थिर गतिमान तरीसुद्धा आम्हाला मनात शांती पाहिजे आहे. याच्यासाठी धडपड इच्छा निर्माण होते ना, ती इच्छा जो निर्माण करतो त्याला आत्मा म्हणायचं असतं. आणि या आत्म्याचा जर अनुभव घ्यायचा असेल ना तर पाप पुण्य परोपकार हा पुण्याय पापाय परपीडनम. मुंबईत तेवढी सवड कुणाला नाही. लोकलमधनं कोण पडला तर उचला त्याला म्हणून 10 जण सांगतील, पण उचलायला मदत करायला जाणारा एखादाच आध्यात्मिक वृत्तीचा माणूस असतो. तर ह्या गतिमान जगामध्ये जर आम्हाला आत्मतत्वापर्यंत पोहोचायचं असेल तर आम्हाला आमच्यापर्यंत आधी पोहोचता आलं पाहिजे. म्हणजे या समासामध्ये सांगितलं, हात हाताचं काम करतात, पाय पायाचं काम करतात, डोळे डोळ्यांचं काम करतात, कान कानाचं काम करतात, स्पर्श स्पर्शाचं काम करतो. प्रत्येकाला जर वाटायला लागलं मी हे करतो आहे म्हणून हा देह उभा आहे, तर हा वेडेपणा आहे. हे सगळे एका आत्मनावाच्या केंद्रीभूत असणाऱ्या संस्थेचे सहकारी आहेत. एखादा सहकारी नसला तरीसुद्धा ही संस्था चालू राहू शकते याची अनुभूती आपण घेतली. पण मी करतो म्हणून होतं आहे असं जर मानायला लागलो ना तर अहंकार नावाच्या गोष्टीचा विषवल्ली क्षणामध्ये आकाशा एवढी होते आणि मग मी आणि माझं याच्यामध्येच अडकून त्याच्यापर्यंत पोचायचं आहे, त्या मार्गामध्ये अडचणी निर्माण होत राहतात. आता या आपल्या घरांमध्ये म्हणजे पाप पुण्याच्या गोष्टी, आत्म्याजवळ जायचं तर पुण्य केलं पाहिजे आणि आपण जर आत्म्याजवळ जाण्यामध्ये अडचण येत असेल तर आमच्या पापाची. आता पाप म्हणजे काय आणि पुण्य म्हणजे काय हे आता आपल्या घरातल्या बालकांपासून पालकापर्यंत अगदी सोपी व्याख्या 1-2-4 दिवसापूर्वी कळाली. पाप म्हणजे काय असतं तर कुठलंही काम आयुष्यामध्ये करत असताना मी जे हे काम करतो आहे किंवा करते आहे हे जर माझ्या घरच्या वडीलधाऱ्यांनी किंवा माझ्या सद्गुरूनं बघितलं तर त्याला काय वाटेल असा एकच प्रश्न विचारावा आणि मग ते करायचं का नाही ठरवावं. माझं करत असलेलं काम जर माझ्या घरच्यांचा आणि सद्गुरूचा ऊर अभिमानानं भरवून येणार असेल तर ते पुण्याचं काम. आणि मी करत असलेलं काम बघितल्यावर घरच्यांच्या डोळ्यात पाणी येत असेल आणि सद्गुरूला असा कसा शिष्य घडला असा प्रश्न पडत असेल तर ते पाप आहे. एवढं जरी केलं ना
तरी आपल्या आयुष्यामध्ये बरंचसं काही पुण्याच्या मार्गावरती चालण्याचा अधिकार आपणाला मिळू शकतो. या देह नावाच्या संस्थेला देह अस्तित्वात असतोच, पण देह नावानं ओळखला जातो जोपर्यंत त्यामध्ये आत्मा आहे तोपर्यंत. आत्मा निघून गेल्यावर कोणी ते कुठलाही पदाधिकारी असू दे, अधिकारी असू दे, रावसाहेब असू दे, भाऊसाहेब असू दे, असं आलं का कोण म्हणत नाही. बॉडी आली का एवढंच विचारतात, आत्मा नसेल तर. म्हणून या देह नावाच्या गोष्टीला आम्ही जर समजावून घ्यायचं असेल तर या देहाचा कुणीतरी करता करविता आहे. आमची अवस्था म्हणजे पूर्वी खळ्यावरती गाडी धान्यानं भरली की 4 दिवस राखण केलेलं कुत्रं गाडी खालून चालतं, त्याला वाटतं ही गाडी मीच ओढतो आहे, बैल ओढत असतात. तसं संसाराचं आपल्या झालं आहे. या जगात कुणासाठी काहीही थांबत नाही. रामकृष्ण ही आले गेले त्याविना जग का ओसाचे पडले, कुणासाठी काही थांबत नाही. पण कुणासाठी काही थांबत नाही हे जगाचं सत्य असलं तरीसुद्धा या जगामध्ये काळाला थांबवायची ताकद आत्मतत्वामध्ये आहे. त्याची एकदा अनुभूती आली की मग काळावरती स्वार होता येतं. म्हणजे काळ जाणारं याशी काळोबा खाणारं हे क्षणाक्षणाला ते सगळं. म्हणून शिवाचे भक्त मंडळी म्हणतो ना आपण, रुंडमाळा गळ्यात घातलेलं शिवाचं रूप असतं. रुंडमाळा म्हणजे कुणाच्या, ज्यांनी कैक वर्ष पृथ्वीचं आधिपत्य केलं, राज्य केलं, चक्रवर्ती सम्राट म्हणून राज्य केलं, अशा माणसांच्या कवट्या गळ्यात घालून फिरणारा देव म्हणजे शिव. म्हणजे कितीही तू म्हणत असेल आज मी मोठा आहे, तर एक दिवस हेही मोठे होते, तुझंही असंच होणार आहे. याची अनुभूती घेणं म्हणजे याच्यापासून अलिप्त राहणं. आत्मा नावाच्या गोष्टीची अनुभूती घ्यायची असेल. अनात्मा म्हणजे तरी काय? अनात्मा याचा अर्थ थोडक्यात त्यांनी सांगितला की मी करतो आहे असं वाटणं हे अनात्म्याचं लक्षण आहे. म्हणजे आत्मा आहेच आहे, परंतु तो मायेनं झाकून गेलेला आहे. अहंकाराच्या पुटाखाली इतका गुंफलेला आहे की आत्मतत्वाचा विसरच पडतो त्याला. या जगामध्ये आपण आता खरं काय करायचं आहे की सद्गुरू असतात ना, ते कल्पवृक्षासारखे असतात. ते कल्पवृक्षा तळवती जो कोणी बैसला काय उणी त्याला असं म्हणतो ना आपण. खरं मोठे महाराज म्हणजे कल्पवृक्ष आहेत. एवढं सगळं होतं आहे ना. स्वामींनी महाशिवरात्रीच्या वेळेला एक गोष्ट सांगितली की काय स्वामींच्या काळात नुसतं 1-2 मंदिरांना 2 सभागृह होती किंवा 4 कुठ्या प्रदक्षिणा घालायची तरी पायाला खडे टोचत होते. आता किती प्रगती झाली, एवढे खोल्या झाल्या, इतके भक्तनिवास झाले, केविके झालं, सगळं झालं. स्वामींनी सांगितलं आत्मा ज्याला कळाला त्याला हे कळतं. स्वामींनी सांगितलं आम्ही कितीही इमारती बांधल्या तरी संप्रदायाचा फारसा प्रसार केला असं नाही होत, पण स्वामींनी प्रत्येक भक्त म्हणजे एक इमारत उभी केलेली आहे चालती बोलती, जिथं जाईल तिथं संप्रदायाचा प्रसार करण्याची काम करणारी जिवंत इमारत तयार केलेली आहे. 4-4 पिढ्या घट्ट राहणं एकाच संप्रदायाशी खूप मोठी ताकद असावी लागते. हे आत्म्यानं ज्या वेळेला आशीर्वाद दिलेला असतो ना त्यावेळेला आता घडतं. आम्ही क्षणापुरती जवळ येणारी माणसं. आणि ते भाऊंच्या तिथंच पहिल्यांदा मी सांगितलं खरसईला की बाबांनो रे, आता आपण बघतो शिस्त वगैरे पाळावी जराशी. स्वामी किती फिरतात. आता आपण 4 दिवस लोकलनं येऊन जा, मग कळेल तुम्हाला, किंवा स्वतःच्या गाडीनं प्रवास करणं काय चीज असते. हे मोठ्या महाराजांनी हे सगळा कल्पवृक्ष ज्यांच्या ताब्यात दिला. तिथं सांगितलं मी खरसईला की पट्टाभिषेक स्वामींचा झाला त्यावेळेला स्वामींच्याकडं सगळं केलं, त्यांचा तो विधी जे करायचे ते सगळे. आणि एक झोळी गळ्याला अडकवून काखेला एक काठी घेऊन भिक्षा मागायला लावतात. मग ते घेऊन यायचं आणि ते स्टेजवर द्यायची आणि साष्टांग दंडवत घालायचा नवीन पट्टाभिषेक झालेल्या उत्तराधिकाऱ्यांनी. स्वामींनी त्या स्टेजवर आपण हजर होतो सगळे, त्याला बऱ्यापैकी लोक. स्वामी भिक्षा आणून ती झोळी ठेवली पायाजवळ. ह्या स्वामींनी मोठ्या स्वामींनी दंडवत घातला. बापू महाराज म्हणायचे त्यावेळेला ह्यांना. आणि काय सांगितलं तुम्हाला आम्हाला, तर त्यांनी सांगितलं ज्या काही मी प्राप्त केलेल्या साधनेनं प्राप्त झालेली शक्ती आहे,
माझ्याजवळ जे काही सामर्थ्य आहे आणि या संप्रदायाची जी सगळी जबाबदारी आहे मी तुझ्या झोळीत टाकतो आहे. उद्यापासून जबाबदारी तुमची. झालं. आणखी एक गोष्ट सांगितली मोठ्या स्वामींनी, तेवढे आपण लक्षात ठेवायची. स्वामींनी सांगितलं की हे जसं मी ह्यांना झोळीत टाकलं आहे तसं हे माझं लेकरू भक्तांनो मी तुमच्या झोळीत टाकतो आहे, त्याला सांभाळणं ही आपली जबाबदारी आहे. आता जर दीर्घकाळपर्यंत आपणाला त्यांना आहे या स्थितीमध्ये सक्षम शारीरिकदृष्ट्या बघायचं असेल तर आपणही काही पथ्य पाळणं गरजेचं आहे. कारण हे थोरल्या महाराजांचं लेकरू आपल्या मोठ्यात विश्वासानं टाकलेलं आहे. आणि जर हे नाही कळालं तर काय होतं. एक तिथं सांगितलं खरसाई सांगितलं होतं, त्याची पुनरावृत्ती होईल, पण आपण मुंबईवाल्यांनी हे ऐका की एक घर होतं, मोलमजुरी करून जगणारं कुटुंब आणि मुलगा शाळेत जाणारा छोटा. तो गेला खेड्यापाड्यातच असं. येताना त्याला काहीतरी सापडला, एक दगड एवढासा. त्याला जरा वेगळा वाटला. तो घरी घेऊन आला. आल्यावर आईला दाखवलं, बाबांना दाखवलं, हे बघा काहीतरी वेगळं. त्यांनी बघितलं असं तसं की काय कळतच नव्हतं. तर हे म्हणजे कसला तरी दगड आहे, घरात कशाला अडचण. त्यांनी फेकून दिला. बांधकामासाठी ते डबर बिबर आणून टाकलेलं, खडी बिडी काय असेल तिथलं नगरपालिकेचं महानगर, त्याच्यावरती फेकलं. थाडकन आपटला तो दगड, त्याच्या बाजूला जाऊन पडला. तर शेवटी त्या माणसाला वाटलं काहीतरी वेगळं दिसलं, चमकलं ते दगडावर पडल्यावर. मग त्या मुलाच्या वडिलानं दुसऱ्या दिवशी गावातल्या सराफाकडे घेऊन गेला, सोनाराकडं. हे काय आहे नक्की. त्याला कळत होतं की हा हिरा आहे, म्हणजे न घडवलेला, पैलू न पाडलेला हिऱ्याचा. पैलू पाडले तर कोट्यावधी रुपये किंमत होईल याची. पण तो म्हणला काय नाही, हे दगडच आहे. त्यानं आपल्या हातात घेतला, असा टाकला. त्याच्या घराला पायऱ्या, फरशी बसवलेली वगैरे, त्याच्यावरती टण 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 करत रस्त्यावर गेला तो. त्या माणसांना वाटलं काय नाही, काय ह्याच्यात उपयोगाचं नाही. ते गेले घरी. सराफ तयार होता. त्याला माहीत होतं ही किंमत जादा आहे का काय. तो त्यानं टाकून दिला, पण त्यालाही खात्री नव्हती नेमकं काय आहे. तो जातिवंत जोहऱ्याकडे गेला, हिरे पारख्याकडे घेऊन गेला आणि हिरे पारख्यानं म्हटलं हे काय आहे बघा बरं. त्याला पक्क माहीत होतं हे मोठा ऐवज आहे, कोट्यावधी रुपयाचा, पण गंडवागडवीच ना सगळी. तो म्हणला हे कशाला घेऊन आला शे, दगड तर आहे गारगोटीसारखा. असा त्यानं फेकला. आता बघा हे दगडावर पडला त्या मोलमजुरी करणाऱ्याच्या घरी, फरशीवर पायपुसणीवर पडला सराफाच्या गावठी सोनाराच्या घरात. आणि हे तर आलेशान सराफ, पाय ठेवला तर घोट्या एवढे बुडायचे, असे मऊ मऊ ते गालीचे टाकलेले. त्यानं असा दगड तो हिरा फेकून दिला आणि त्या गालीच्यावर पडल्यावर तो फुटला हिरा. आता हे तिन्ही प्रसंग एक जाणकार माणूस बघत होता. मग हिऱ्याला त्यानं विचारलं. त्याला कळत होतं हा हिरा आहे, तर ते आदान माणसाला कळत नव्हतं याची किंमत काय. त्या सोनाराला कळत होती, पण त्यानं त्याचं लक्ष दिलं नाही. आणि जेव्हा हिऱ्याला माहीत असून त्यानं फेकून दिलं, तर म्हणले त्या हिऱ्याला जाणता माणूस म्हणला की त्या बाईनं त्या बाबानं जोरात फेकून दिलं दगडावर, तरी फुटला नाही. त्या गावातल्या सोनारानं फरशीवर फेकून दिला, फुटला नाही. आणि ह्या जाणत्या सराफानं, म्हणजे त्या हिरे पारख्यानं गालीच्यावर टाकला तर तू का फुटलास. त्या हिऱ्यानं सांगितलं की त्या अडाणी लोकांना तर काय कळतच नव्हती माझी किंमत. त्या गावठी सोनारालाही एवढं काही महत्त्व कळलं नाही, पण जाणता सराफी माझी किंमत असून सुद्धा त्यानं मला बालाम फेकून दिलं, याचं दुःख झालं म्हणून मी फुटलो. स्वामींनी एवढा मौल्यवान हिरा आपल्याला दिलेला आहे. हा जर फुटू नये असं वाटत असेल तर याची किंमत काय आहे हे ओळखून घेऊन आमच्या आयुष्याचं कल्याण करण्यासाठी दिलेली ही वस्तू प्राणपणानं सांभाळणं म्हणजे खऱ्या अर्थानं सद्गुरूप्रती आस्था, निष्ठा, श्रद्धा व्यक्त करणं असतं. आत्मा जाणायचा असेल तर ज्यांनी आत्मतत्व नावाची गोष्ट आचरून दाखवली होती, असे मोठ्या स्वामींसारखे सद्गुरू आपल्या संप्रदायाला लाभले आहेत की आपल्यावरती केवढी मोठी कृपा आहे भगवंताची आणि नियतीची
या देहाच्या नावाला ह्याच्या गोष्टीच्या नादी लागतो ना आपण, त्यावेळेला मुख्य गोष्टीच्या बाजूला आम्ही मुंबई म्हणजे निर्मिती सगळी निर्मितीमध्ये जो अडकतो ना, निर्मिकाला विसरून जातो. निर्मिक ज्याच्या लक्षामध्ये राहतो त्याला निर्मितीबद्दल प्रेम वाटतं, आनंद वाटतो, पण तो त्यात गुंतून राहत नाही. आणि मुंबईकर म्हणजे सगळी निर्मिती करण्याचं केंद्र असून सुद्धा याच्यातून वर्षातनं एक दिवस तरी बाजूला होऊन आपण कोण आहोत याचं चिंतन करण्यासाठी एकत्र होत येतो. ही सद्गुरूची कृपा आहे. आणि या सत्संगामध्ये ऐकतो ते पुढच्या सत्संगापर्यंत उतारा दिलेला असतो, स्वाध्याय. त्या पद्धतीनं जगत राहणं. एक सूत्र सांगू तुम्हाला, यावर्षी सत्संगाला हजर असणारी जर काही व्याधी वगैरे नाहीच झाल्या, अगदी दुर्मिळ, तर सक्षम असून तेच माणसं या मंडपात पुढच्या वर्षीच्या सत्संगाला येऊ शकतात की वर्षभर आपल्या गुरुनं दिलेल्या गोष्टीचं चिंतन मनन निधिध्यासन करतात. आणि जर नुसतंच प्रवचनाला येऊन जात असू तर इथं शेजारी राहत असू तरी असं काही काम निघेल की इथं आल्यावर सुद्धा ते कर्णपेशाचे वाजेलं आलोच परत म्हणून जाते, ते गायब होतं आहे. म्हणून आत्मतत्वाला आनंद होणं म्हणजे काय असतं, तर या जगाच्या पाठीवर आत्मतत्व जाणलेला व्यक्ती त्याला म्हणायचं असतं की किडामुंगीपासून ते आकाशाला व्यापणाऱ्या गोष्टींपर्यंत जे तत्व आहे ते मीच आहे. शत्रूच्या बद्दल सुद्धा ज्याच्या मनामध्ये कणभर सुद्धा द्वेष, मत्सर आणि क्रोधाची भावना येत नाही, त्याला आत्मतत्वानं जगणारा माणूस असं म्हणायचं असतं. ही माणसं मोठी नसतात, ही साधी दिसतात. आणि मागं सांगतो त्याप्रमाणेच एक सूत्र असतं, खरा आत्मतत्व जाणलेला माणूस कोण, तर मोठ्यांच्या लाईनीत बसला तर छोटा वाटत नाही आणि गरिबाच्या झोपडीत बसला तर मोठा वाटत नाही. असा जो जगू शकतो ना, तो खऱ्या अर्थानं आत्मतत्व जाणणारा माणूस असतो. स्वामींच्या बरोबर इतक्या गोष्टी अनुभवायला येतात. भल्या भल्या लक्ष्मीपुत्रांच्या महालांमध्येही वावर त्यांचा तसाच असतो आणि एखाद्या सामान्य पण श्रद्धावान भक्ताच्या झोपडीमधला वावरसुद्धा तेवढाच प्रसन्नते असतो. हे आत्मतत्व जाणून जगणाऱ्याचं प्रतीक असतं. आपणाला जर आत्म्याची अनुभूती घ्यायची असेल तर आपण तर एवढे नाही अभ्यास स्वाध्याय करू शकत, साधना करू शकत. हठयोग तर आमच्यापासून काही मैलो दूर आहे. पण आमच्याकडं जी एक आचार पद्धती संप्रदायानं घालून दिलेली आहे, काकड आरतीपासून शेजारतीपर्यंत जिथं असू तिथं आम्ही काम करता करता जिबले काय तुला धंदा घडोघडी बजाव गोविंदा, त्या वेळेला हातानं हाताचे काम करावं, पायानं पायाचं काम करावं, कानाने कानाचं काम करावं, पण मनामध्ये सातत्यानं त्याचं चिंतन घडावं. म्हणजे मग कुठल्याही कामाबद्दल आणि एक तत्व, जर आम्हाला आत्मतत्वाला जर जागून काम करायचं असेल ना, मी करतो आहे ते काम ज्याच्यासाठी करतो आहे त्याला त्यातून आनंद मिळाला पाहिजे आणि मी जे कष्ट घेतो आहे ते कष्ट न घेता मला आनंदाचं काम वाटलं पाहिजे. म्हणजे खरा कर्मयोग असतो, आत्म्याची सेवा करणं असतं. आपण एकच करूया की बाबांनो रे, ही एवढा चांगला संप्रदाय आपल्यासाठी उपलब्ध झाला आहे. आत्मा नावाची गोष्ट म्हणजे नैनम छिंदंती शास्त्रांनी नैनम दहती पावकाहा वगैरे वगैरे उच्च कोटीचं तत्त्वज्ञान सोडून देऊ आपण. ते नाही कानातून गेलं आत मेंदूपर्यंत तरी हरकत नाही. पण ही पंचमहाभूतं हा देह जगवण्यासाठी रात्रंदिवस विनामूल्य राबत आहेत. या पंचमहाभूताचा मालक तो आत्मा असतो आणि तो एवढा दिवाळखोरीचा धंदा कधीच करणार नाही, होय की नाही. मुंबईतली माणसं मिनिट कॅश करायच्या मागे लागलेली असतात. 1 मिनिट वाया गेलं तरी नुकसान झालं असं वाटतं. आणि एवढा मोठा भगवंत आपणाला जगवण्यासाठी हे पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाशी पंचमहाभूतं आपणाला जगवतात. एवढा वेडा नाही तो. पण या देहाकडून काहीतरी त्याला चांगलं करून घ्यायचं आहे म्हणून कुठलंही बिल न पाठवता 50 वर्ष, 60, 70, 80, 90 वर्ष जगवतो आहे तुम्हाला. जर त्याची परतफेड नाही करता आली
तर लक्ष लक्ष योनी कोटी कोटी फेरा फिरल्याशिवाय पुन्हा मानव जन्माचा स्पर्शसुद्धा होणार नाही. म्हणून कराल ते हित आजी करा. मनुष्यदेह प्राप्त झालेला आहे आणि भाग्यानं आत्मतत्वाची अनुभूती घेतलेल्या सद्गुरूचं मार्गदर्शन आपणाला लाभतं आहे. तर या भौतिकाच्या जगामध्ये हे जीवन कसले ही मरणाची माला, मासवळी झटते तोडा यास गळाला, दर्यावर वाहे दुभंगलेली नाव, क्षणवरती खाली क्षणात आणि तळाला. उद्या उठलो तर आपण असणार आहे याची जाणीव ठेवावी. आणि म्हणून झोपताना एकच प्रार्थना करावी त्या भगवंताला, आत्मतत्वाला, हे भगवंता आजचा दिवस तुम्हाला दिला होता 24 तासाचा, त्यामध्ये जाणतेपणानं अजाणतेपणानं चुकून अनावधानानं जर काही चुकीचं घडलं असेल तर माफ कर. आणि उद्या उठवणारच असशील तर आज ज्या चुका झाल्या आहेत त्या चुका न करता उद्या जगण्याची शक्ती आणि सामर्थ्य दे, एवढीच प्रार्थना करणे आपली पात्रता आहे. त्यामुळे तो सगळं बघून घेईल. आणि एकदा का स्वामींनी करायचं, मोठ्या स्वामींनी जे ठरवले ना, कल्पवृक्षच आहे. नुसतं बसून इच्छा करायची, पण नुसती इच्छा म्हणजे उद्यमे नाही सिद्धंती कार्यानी न मनोरथे नाही सुप्तस्य शिंहस्य प्रविशंती मुखे मृगाः, असं एक सुभाषित आहे. नुसतं नाही तर नुसती कामना करून इच्छा करून या जगाच्या पाठीवर कुठल्याही गोष्टी उभ्या राहत नाहीत. मला हे नुसतं करायचं आहे, कल्पवृक्ष आहे बसलो म्हटलं होईल नाही. नाही सुप्तस्य सिंहस्य प्रविशंती मुखे मृगाः. सिंह जरी असला तरी त्याच्या तोंडात येऊन कुठला हरीण उडी मारणार नाही, त्यालाच प्रयत्न करावा लागेल. मोठे स्वामी सांगायचे त्याचं एक सूत्र सांगू आणि थांबू की 100 कुत्र्यांचं नेतृत्व जर सिंह करत असेल तर ती कुत्र्यांची फौजसुद्धा कुठलंही जंगलातलं युद्ध जगू शकते. पण 100 सिंहांचं नेतृत्व कुत्र्याकडं असेल तर ते 100 सिंहसुद्धा युद्ध जगू शकत नाहीत. आपण भाग्यवान आहोत. असा एक मोठ्या महाराजांचा नरसिंह आणि असा छावा आपल्यासाठी उपलब्ध आहे. या नेतृत्वाच्या मागं जर आपण गेलो ना, यांनी दिलेल्या तत्वासाठी आम्ही जगायचं ठरवलं ना, तर ह्या जगाच्या पाठीवर सगळी युद्ध जिंकायचं सामर्थ्याने शक्ती सद्गुरू दिल्याशिवाय राहणार नाहीत. म्हणून आपल्या प्रपंचातलं युद्ध, आपल्या धर्माचं युद्ध, हिंदुत्वाचं युद्ध, हे सत्य आणि चारित्र्याबद्दलचं युद्ध, मानवजातीच्या कल्याणासाठीचं युद्ध जिंकायची एक पिढी तयार करणारं सांस्कृतिक केंद्र म्हणजे सिद्धगिरी मठ आहे. इथं ना गंडादोरा ना आळा बांधा, पण इथला माणूस आम्ही अरे नुसते बोर्ड लावून हे करून नाही मोठं सांगता येत. सिद्धगिरी संप्रदायाचा माणूस रेल्वेतनं प्रवास करू दे, लोकलमधनं करू दे, रस्त्यानं जाऊ दे, त्याच्या वर्तनावरून कळलं पाहिजे, त्यानं केलेल्या कृतीवरून अरे हा सिद्धगिरी मठाचा माणूस दिसतो आहे. माय लाईफ इज माय मेसेज असं आम्हाला जगता आलं पाहिजे. मी म्हणजे सिद्धगिरी संप्रदायाच्या तत्त्वज्ञानाचा चालता बोलता प्रचारक आहे. हे एवढं जगायला शिकलो की आत्मतत्व शोधायला जायची गरज लागणार नाही. असं जगण्याची शक्ती आणि सामर्थ्य भगवंतानं आणि सद्गुरूनं आपणा सर्वांना द्यावं अशी भगवंताच्या आणि सद्गुरूच्या चरणी प्रार्थना करून वाणीला विराम दे. राजाधिराज सद्गुरुनाथ सिद्धरामेश्वराय नमः. राजाधिराज सद्गुरुनाथ श्री भावराजाय नमः. राजाधिराज सद्गुरुनाथ श्री काडसिद्धेश्वराय नमः. आपण सर्व मंडळी या शुभसंध्यासमयी ठाणेकर गुरुभक्त मंडळींनी आयोजित केलेल्या या सत्संगात सम्मिलित आहोत. सुरुवातीलाच दासबोधात समर्थांनी निरूपित केलेले आत्मा आणि अनात्मा संबंधातील विषय श्रवण केला. भगवन निर्मित हे जे विश्व आहे
या विश्वात दोनच गोष्ट आहेत. एक व्यक्त प्रपंच आहे आणि दुसरं अव्यक्त परमात्मा आहे. प्रपंच आणि परमात्म्यांमधील अंतर ओळखणं यालाच ज्ञान म्हणतात, यालाच विवेकही म्हणतात. या दोन्हींच्या मध्ये अजगजांतर अंतर असतानाही सामान्य माणसाला दिग्भ्रम होतो किंवा भास होतो. त्या आभासामुळे आत्म्याला अनात्मा समजतो आणि अनात्म्याला आत्मा समजतो. आता ऐकत होतो आपण, आत्मा हा अगोचर आहे, अव्यक्त आहे, अदृश्य आहे, अग्राह्य आहे. त्याला हात पाय नाही आहे, त्याला नाक कान डोळे नाही आहे, आणि तो कुठेतरी एक ठिकाणी सीमित नाही आहे, आणि तो कधी असतो कधी नसतो असं नाही आहे की रोजच असणारा. हे सर्वही असताना तो नित्य आहे. आणि जेवढी घटक या जगात आहेत सर्व घटकांमध्ये अनुस्यूत, जसा मण्यांमध्ये धागा ओवलेला असतो तसं जीवसृष्टी नावाच्या मण्यांमध्ये सर्वांनाही धारण करणारा धाग्यासारखा असणारा तो आत्मा किंवा परमात्मा कधीही कोणाला दिसत नाही. दिसतो त्याला प्रपंच म्हणतात, दिसत नाही त्याला आत्मा म्हणतात. असून दिसत नाही, नसून दिसते, या दोन्हींमधील अंतर एवढं आहे. आत्मा असून दिसत नाही आणि आमच्या सर्व हालचालींना कारणीभूत असणारा एक अगोचर वस्तू, अवेद्य, अगम्य असा एक आत्मा आतमध्ये आहे. तो कधीही डोळ्यांना दिसत नाही, कानाला ऐकू येत नाही, जिभेला त्याचा स्वाद कळत नाही, त्वचेला त्याचा स्पर्श जाणवत नाही. यतो वाचा निवर्तन्ते अप्राप्य मनसा सह. वाणी, मन, सर्व इंद्रिय, बुद्धी कोणाच्याही हाताला तो लागत नाही. म्हणजे जो आत्मा आहे तो कोणाच्याही हाताला लागत नाही, परंतु त्याच्याच हातात हे सर्वही कार्यरत आहे. आता हे एक फूल आहे माझ्या हातात, हे दिसते पण, आणि ह्याचा गंधही मला आस्वाद करता येते. गंध कसा आहे तर मी म्हणतो की असा असा याचा गंध आहे, आणि ह्याला नावही एक आहे, चाफा असं नाव आहे, सोनचाफा. हे दिसते, याला म्हणतात प्रपंच, याला म्हणतात अनात्मा. परंतु हे फूल
कोणाच्या तरी अस्तित्वावर हे फुललेले आहे आणि ते जर नसते तर हे फूलच तयार होऊ शकलं नसतं. ज्यांच्यामुळे हे फूल फुललेले आहे त्याला म्हणतात आत्मा. तो दिसत नाही आहे, परंतु त्याची अस्तित्व होती म्हणून हे फूल फुलले आणि हे फूल हाताला लागले. आत्मा कधीही जाणवत नाही, त्याचे अस्तित्व असते. ना हाताला लागत, ना डोळ्यांना पाहता येत, ना कानाला ऐकू येत, ना नाकाला त्याचा गंध कळत, कारण कुठलाही गंध त्याला नाही आहे. तो जर नसता, हे झाड जे आहे चाफ्याचे झाड, या झाडामध्ये जर आत्मा नसता तर झाडच वाळून गेला असता. झाड वाळून गेला असता तर हे फूल फुलू शकलं नसता. झाड उभं राहण्याकरता ज्याची गरज आहे त्याला आत्मा म्हणतात. झाडाला आत्मा म्हणत नाही. झाड उभं राहण्याकरता, झाड हिरवं राहण्याकरता, झाडाला फुलं येण्याकरता, फळं येण्याकरता, बीज येण्याकरता जे कारणीभूत आहेत, ज्यांच्या कारणास्तव झाडांच्या ह्या सगळ्या ॲक्टिव्हिटीज चालतात, त्याला आत्मा म्हणतात. त्याला आत्मा म्हणतात. आम्ही आहोत. माझे हात उचलतात, पाय चालतात, डोळे पाहतात, कान ऐकतात, नाक गंध आस्वादन करते, जीव रसास्वादन करते, मन संकल्प विकल्प करते, बुद्धी निर्णय घेण्याची कार्य करते. हे कोणामुळे? कोणतरी एक आत आहे. हे दिसणारे ह्या इंद्रियांमुळे त्याचा अस्तित्व सिद्ध होत नाही. हे शरीर राहण्याकरता त्याची अस्तित्वाची गरज आहे. तो असेल तरच त्याच्यावर हे शरीर सर्वही कार्य करू शकते आमचं. परंतु शरीरासाठी जसा आत्म्याची गरज आहे ना, तसा आत्म्यासाठी शरीराची गरज आहे असं नाही आहे. हे शरीर नसला तरी सुद्धा आत्मा असू शकतो. म्हणून कोणीही नसताना स्वतंत्रपणे जो राहतो त्याला आत्मा किंवा परमात्मा असं म्हणतात. तो परमात्मा केवळ मंदिरात आहे अशातला भाग नाही आहे. ही इज नॉट ओनली इन द टेम्पल, ही इज देअर ऑल्सो व्हेअर द टिलर इज टिलिंग द हार्ड ग्राउंड, where the sculptor is breaking the hard stone, he is with them, sun and shower. आत्मा किंवा परमात्मा केवळ मंदिरात नाही आहे. ही इज देअर ऑल्सो. तो तिथे सुद्धा आहे. where the tiller is tilling the hard ground, farmer is tilling the hard ground. जिथे एक शेतकरी शेतात खुदाईचं काम करतो ना, तिथेही तो आहे. जिथे एक मूर्तिकार बसून दगड घडवतोय ना, तिथेही तो आहे. करतो काय? मूर्तिकारांमध्ये मूर्ती घडवण्याकरता प्रेरणा देणारा तोच परमात्मा, तोच आत्मा, त्याला सावली म्हणूनही तोच आहे आणि त्याच्या अवतीभोवतीने वारा घालत फिरणाराही तोच आहे. तो आहे म्हणून पाणी आहे, तो आहे म्हणून वारा आहे, तो आहे म्हणून ऊन आहे, आणि तो आहे म्हणून अवकाश आहे, तो आहे म्हणून अग्नी आहे. अग्नीचा अग्नी कोण असेल तर आत्मा असतो. पाण्याचा पाणी कोण असेल तर तो त्या पाण्यातला आत्मा असतो. आत्मा पाण्यातनं गेले की पाणी राहत नाही. प्रकाशाचा तो प्रकाश आहे. प्रकाशाचा तो प्रकाश आहे. तो असेल तर प्रकाश आहे. वारं त्याच्यामुळे संचार करू शकतो. वाऱ्यातलं संचार तो आहे.
संचाराचा कारण तो आहे आत्मा. आणि हे सर्वही माझ्यात आहेत, पंचभूतही माझ्यात आहेत आणि हे सर्वही सक्रिय आहेत, याचं कारण आत्मा माझ्यात आहे. आत्मा आमच्यात आहे की नाही कसं ओळखायचं? आम्ही ज्या अर्थी एवढ्या सारी हालचाल, ते नवेन तृणमपि न चलती, त्या आत्म्याशिवाय काडी सुद्धा हलू शकत नाही. मग त्या अर्थी मी एवढा हालचाल करतो, त्या अर्थी माझ्यात आत्मा आहे. कुठे आहे? नखशिखांत भरलेले आहे शरीरात, नखशिखांत भरलेले आहे. ओळखावं कसं? त्याच्यातले सर्व प्रेरणा शक्ती जी आहे त्या शक्तीने त्याचा ओळख होतो. जसा लाईट लागण्याने वीज आहे असं समजतो, तसं या शरीरातलं कुठलंही कार्य पाहून त्या कारणाला ओळखायचं. शरीर इतकं सारे कार्य करते, तर हे त्या चैतन्य नावाच्या, आत्मा नावाच्या चैतन्यामुळेच हे सर्वही करतो. म्हणून मी आत्मा आहे, म्हणून मी कारणिक आहे. कार्य आहे तर कार्याचा मागे एक कारण असायला पाहिजे. सृष्टी ही एक कार्य आहे, तर याला बनवणारा कोणतरी असायलाच पाहिजे ना. दिसत नाही म्हणून नाही म्हणता येत नाही. लहान बाळ म्हणते मला दिसत नाही, जसं लहान बाळ म्हणते तसं बरीचशी मोठी बाळसुद्धा म्हणतात देव दिसत नाही, असेल तर आम्हाला दाखवा. साखरेतलं गोडी दिसत नाही म्हणून आहे नाही असं म्हणता येणार नाही. त्याच्याकरता रसनेंद्रिय असावं लागते. रसनेंद्रिय जिवंत असेल तर गोड आहे की कडू आहे, तिखट आहे की आंबट आहे हे कळू शकतं. कोणामुळे कळतं? तो आत्मा होता. तो असेल तर रसनेंद्रिय जागृत आहे. अन्यथा जीव मेलेले शरीरात सुद्धा असते, पण कळत काहीही नाही. म्हणून माझी रसनेंद्रिय कार्य करते, तर त्याचा कारण आत्मा असतो. आत्मा असतो. विविधता आहे त्याच्या. या सृष्टीत सुद्धा मातीत आत्मा आहे म्हणून टाकलेले सर्वही उगून वर येते. एक टाकले तर 10 होऊन परत येते. ह्याचा अर्थ आत्म्याशिवाय होत नाही. परमात्मा त्यात आहे म्हणून होते. ओळखायचंच. बरीच लोक म्हणतात आम्हाला दिसल्याशिवाय, प्रत्येक गोष्ट दिसायला पाहिजे असं कधीही होत नाही. भौतिक विश्व आणि भावनिक विश्व हे दोन वेगवेगळे आहेत. भावनिक विश्वामध्ये भौतिक विश्वाचा काहीही काम नसतो. ज्या गोष्टी भौतिक आहेत, भौतिक मापदंड त्यांच्याकरता ठीक असतो. प्रत्येक गोष्ट भौतिकरित्या सिद्ध करावं हे शक्य होईल असं नाही आहे. भाऊ भाऊ दोघे जण आहेत हे दिसतात, किंवा बाप लेख दोघेही आहेत, हे वडील आहेत, हे मुलगा आहे, दिसतात आम्हाला. परंतु हे वडीलच आहेत आणि हे पुत्रच आहेत हे मला सिद्ध करून दाखवा म्हटले तर थोडंसं कठीण होतं. मुलगा एक दिवशी आईला विचारला, आई हे कोण आहे? तुझे वडील आहेत. कशावरून? मी सांगते म्हणून. आईवर विश्वास ठेवतो म्हणून ते वडील आहेत. वडिलांवर विश्वास ठेवतो म्हणून ती आई आहे. ही आई वडील सांगतात म्हणून आजा आजी आहेत. भाऊ बहीण आहेत सगळी. विश्वास नसेल तर कोणीच नाही. नाही, मी कोणालाही काही म्हणेन तर हे भौतिकदृष्ट्या सिद्ध व्हायला पाहिजे, प्रयोगशाळेत सिद्ध झाल्याशिवाय मी मानणार नाही. असं किती लोकांची DNA तपासत फिरणार. कोणाला दादा म्हटले की मला दादा म्हटलात, मी दादा कशावरून तुझा? मग DNA टेस्ट करूया.
मामा म्हटलं तर माझ्या आईचं तो भाऊ कशावरून, DNA टेस्ट करूया. असं काय आयुष्यभर DNA टेस्ट करूनच विश्वास ठेवायचा असते तो? नाही. विश्वास ठेवायचा असतो. विश्वासाचा विश्व आहे. इथे विश्वासानेच सर्व कार्य होतात. आत्मा ही अनुभवलेले महात्मा जे आहे ते सांगतात की हे आत्मा आहे, अनात्मा आहे. कसं आहे? शरीर जे आहेत तीन, या तिन्ही शरीरांना जो साक्षी आहे तो आत्मा आहे आणि शरीर हे तिन्ही अनात्मा आहेत. अनात्मा म्हणजे जसं आज आहे उद्या तसं नाही आहे. जे बदलतात त्यांना अनात्मा म्हणतात, न बदलणाऱ्याला आत्मा म्हणतात. बदलतात कोण? आम्ही जन्माला आलो तेव्हा शरीर असा नव्हता. आज आहोत असं उद्या राहील असं नाही, यात बदल होतो. जे बदलते ते अनात्मा, जे न बदलता जसंच तसंच आतमध्ये राहते ते आत्मा. मी बालक आहे, मी तरुण आहे, मी वृद्ध आहे. बाल्य, तारुण्य, वृद्धत्व बदलत असतील पण मी कधी बदलत नाही. त्याच्या मध्यभागातला तो मी जो आहे न बदलणारा तो आत्मा आहे. आणि बदलणारी शरीर जे आहेत ही अनात्मा आहेत. अनात्मा का? बदलतात म्हणून अनात्मा. बदलणं म्हणजे रूपांतर प्राप्ती. या बदलण्यालाच नाश असाही शब्द आहे. रूपांतर प्राप्तीलाच नाश असंही म्हणतात. अविनाशी आत्मा अचल जगता ते प्रतिकूल. आत्मा अविनाशी आहे आणि अनात्मा नाशवंत आहे. का? माझं शरीर आज आहे उद्या असं राहील असं नाही आहे. हे स्थूल शरीर असेल, सूक्ष्म असेल, सुसूक्ष्म असेल, हे बदलत राहतात. तिन्ही शरीरात नेहमी बदल होत राहतात. तिन्ही शरीर म्हणजे जे हाताला लागते ते स्थूल शरीर, ज्याला हाताचा मार लागतो तो स्थूल शरीर, ज्याला शब्दाचा मार लागतो तो सूक्ष्म शरीर, मनाला हाताने धरता येत नाही, मनाला हाताने स्पर्श करता येत नाही, मग मनाला कशाने? ज्याला शब्दाचा मार लागतो तेव्हा सुख किंवा दुःखाची अभिव्यक्ती तिथे उत्पन्न होते. एक कठोर शब्द उच्चार केल्याबरोबर डोळ्यात पाणी येतात. पाणी का आले? शब्दाचा मार लागला. कोणाला लागला? ज्याला लागला तो सूक्ष्म शरीर. आणि स्थूल आणि सूक्ष्मांचा जो कारण आहे अज्ञान, कारण शरीर आहे. या दोन्ही नाही कारण आहे म्हणून त्याला कारण शरीर म्हणतात. परंतु या तिन्ही शरीरांनाही जो नेहमी पाहत असतो, या तिघांचेही कार्य जो पाहत असतो त्याला आत्मा आत्मा असं नाव आहे. शरीर दिवसभर काय व्यवहार करते हे त्याला कळतं. आतमध्ये मनात काय चालू आहे हेही त्याला कळतं. एवढंच नाही, मला काय माहीत नाही, मला काय समजत नाही असं जी म्हटलं तर समजणं न समजणंही ज्याला कळते, ह्याचा जो कारण आहे ते कारण शरीर आहे. आणि ह्या तिन्हींचाही जो साक्षी आहे, ज्याला कळते, तो आत्मा आहे असं आपण म्हणतो. शास्त्रकार किंवा आमचे पूर्वज गुरुजन आम्हाला आत्म्याची ओळख अशा पद्धतीने करून दिली की तीन शरीरांचा तू साक्षी आहे, तीन अवस्थांचा तू साक्षी आहे. जागृत अवस्था तुला कळते, स्वप्न तुला कळते आणि सुषुप्ती पण कळते. ज्याला जागे असताना काय काय व्यवहार चालतात ज्याला कळते तो, आणि स्वप्नात काय पडलं आणि काय पाहिलं, काय ऐकलं, काय अनुभवलं हेही त्याला कळतं. आणि एवढंच नाही, रात्री झोप सुखात झाला की दुःखात झाला, गाढ झोप लागलेले की
अर्धंबर्धा झोप लागली हे ज्याला कळतंय तो आत्मा. तिन्ही अवस्थांवर जो प्रकाश टाकतो तो आत्मा. एवढंच नाही, 3 कोशांचा, पंचकोशांचा जो साक्षीदार आहे. पंचकोश म्हणजे आवरण, कोश म्हणजे एक आवरण. जसं की हे जे आहे, मी कपडे नेसलेले, आपण सगळेजण नेसलेले आहोत, हे एक कोश आहे म्हणजे आवरण. या शरीराला झाकलेले, याला एक कोश म्हणतो आपण. तसं आत्म्यावर 5 कोश आहेत, 5 आवरण आहेत आत्म्यावर. 5 आवरणांच्या आतमध्ये राहून 5ही आवरणांचा जो कार्य पाहतो तो आत्मा असंही म्हणतात. स्थूल शरीर एक आवरण आहे, सूक्ष्म शरीर एक आवरण आहे. म्हणजे स्थूल शरीर म्हणजे 25 तत्वांचा हा शरीर, सूक्ष्म शरीर म्हणजे 17 तत्वांचा. पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय आणि पंच प्राण, मन आणि बुद्धी हे सर्व मिळून सूक्ष्म शरीर म्हणतो. हे एक आवरण आहे आत्म्यावर. त्याच्यानंतर अन्नमय कोश म्हणजे स्थूल शरीर. अन्नामुळे जन्माला आला, अन्नामुळे रक्त तयार होतो, रक्ताने वीर्य तयार होतो, वीर्याने शरीर तयार होतो. या शरीराला अन्नमय शरीर म्हणतात. हे अन्नातनं तयार झालेले आणि अन्न खाऊनच जगते, म्हणून या शरीराला अन्नमय शरीर म्हणतात, अन्नमय कोश म्हणतात. या शरीराच्या आतमध्ये प्राणमय शरीर आहे. 5 प्राण आहेत आतमध्ये. प्राण अपान उदान व्यान समान, श्वास आणि उच्छ्वास. उचकी देणारा उदान वायू, पाठीमागून जाणारा अपान वायू, अंग प्रत्यंगाला शक्ती पुरवणारा समान वायू आणि हे सगळे सांध्यांमध्ये राहून यांच्या हालचाली घडवून आणणारा व्यानवायू. आणि वायू कोश आहे, 5 प्राण आहेत, ही एक कोश आहे, प्राणमय कोश म्हणतात त्याला. त्याच्यामुळे तरी अस्तित्व जाणवते. त्यांच्याही कार्याला प्रेरणा त्याचीच आहे. 3 विज्ञानमय कोश, मनोमय. 3 मनोमय, संकल्पात विकल्पात्मक विचार करणारी जी शक्ती आहे ती या प्राणांच्या आतमध्ये आहे, जिला विज्ञान म्हणतात आणि तिला विज्ञानमय कोश म्हणतात. व्यवहार करतो, हे करा हे करू नका म्हणून संकल्प करणारी जी आहे आतमध्ये, ते विज्ञानमय कोश आहे. 3 आवरण आहे आतमध्ये. चौथा मनोमय 3 आणि 4 विज्ञानमय. 3 मनोमय म्हणजे मन संकल्प विकल्पात्मक व्यवहार करते. विज्ञान हे निर्णयात्मक व्यवहार करत असतं. विज्ञान हे निर्णयात्मक व्यवहार करते. आणि आनंदमय कोश, निद्रा. निद्रेत आनंदच आनंद असते, दुसरं काही नसते. तेही आत्म्यावरचं एक कवच आहे. या 5 पदरांच्या पाठीमागे राहून सुद्धा या 5ही पदरांना प्रवृत्त करते आपापल्या कार्यांना. म्हणून आपण ह्यांना पंचकोश जे आहेत यांची साक्षी आत्मा असं म्हणतो. एवढंच नाही, जसं 3 शरीर, 3 अवस्था, पंचकोश यांना आत्मा साक्षी आहे, तद्वतच
भूत, वर्तमान आणि भविष्य तिन्ही काळांनाही तो साक्षी आहे. काल काय घडलं आम्हाला माहिती आहे, आज काय होतो हेही माहिती, उद्या काय होणार आहे तेही त्याला माहिती असणार. तिन्ही काळांचा तो धनी आहे. आत्मा शरीरात राहतो म्हणून आत्मा, जेव्हा सृष्टीत राहतो तेव्हा त्याला परमात्मा एवढंच म्हणतो आपण. आणि हा आत्मा अजर आहे, म्हणजे कधीही जन्माला येत नाही आणि कधीही त्याला अमर म्हणजे त्याला कधीही मृत्यू येत नाही. असे अनेको शरीर तो बदलत राहतो. आमची घेऊन आलाय आता, याची भोग संपल्याबरोबर याला टाकून देतो, दुसरं शरीर धारण करतो. देहिनोस्मिन् यथा देहे कौमारम यौवनम जरा तथा देहांतर प्राप्ती धीरः तत्र न मुह्यते. जसं आम्ही अवस्था बदलतो, बाल्य, यौवन, वृद्धाप्य, तसंच. आणि जसं आम्ही हे कपडे बदलतो, आज एक घालतो, उद्या एक घालतो, परवा एक घालतो, कपडे बदलतो, तसा जो शरीर बदलतोय, आज मनुष्याचा घेऊन आलाय, आज पुरुषाचा घेऊन आलाय, उद्या महिलांचा घेऊन येईल, परवा दिवशी आणि कोणाचा तरी शरीर घेऊन येईल. शरीर धारण करणारा त्यालाही आत्मा. अनेक पद्धतीने समजावतात आपल्याला महात्मा लोक, गुरुजन आपल्याला समजावतात की असा हा आत्मा मी आहे आणि त्याला कुठलंही मृत्यू नाही आहे किंवा येणं नाही, जाणं नाही आहे, तो तसाच असतो. त्याच्याबरोबर अनेको शरीर येतात आणि जातात, अवस्था येतील जातील, काळ येईल जाईल, सर्व काही बदलेल, पण न बदलता जसंचा तसं राहतो तो आत्मा. तो म्हणजे मी आहे असं म्हणायला शिका, असं स्वामीजी महाराज आपल्याला सांगत होते. माणूस विपरीत समजतो, शरीर आहे हे शाश्वत राहावं अशी अपेक्षा करतो आणि न मेलेल्या आत्म्यासाठी रडत बसतो. मरणारा शरीराला मरू नये म्हणतो आणि न मरणाऱ्या आत्म्याला मेला म्हणून रडतो. या माणसाला काय म्हणावं? शरीर आम्ही काहीही करून राहत नाही हे सगळ्यांना माहिती आहे. जसं आहे असं राहणार नाही. समजा सगळ्यांची शरीर जर राहायला लागले तर काय होईल जगाची अवस्था? घरात झोपायला राहायला जागा भेटेल का? आपण कल्पना करा. कोणतरी जागा खाली करतात, नवीन बाळ तिथे येतात, ती जागा भरून काढतात, तोपर्यंत हे विश्व सुंदर चालतं. जन्माला आलेले सर्वही जर असेच राहिले तर काय होईल? जसा झाडाला आलेले, आंब्याच्या झाडाला आलेले सगळी फुलं जर फळले तर काय होईल झाडाची अवस्था? चिंचेची झाड आहे, फुलं इतकी येतात, आलेले फुलं सगळीही फळायला पाहिजे अशी आमची अपेक्षा. असं फळतात का? नाही आहे. खूप सारे झडून जातात आणि काही किंचित फुलांनाच फळं लागतात, किंचित त्यांनाच फळं लागतात, बाकीच्या ना कुठला. आणि तसे या सृष्टीत सुद्धा बरीचशी शरीर जातात, पिकलेले पानं पडतात म्हणून नवीन पालवी येते. झाड कधी रडत बसत नाही, तसं मनुष्यही रडत बसू नये ही महात्मा लोकांची उपदेश आहे आपल्याकडे. जुनी पानं गळले म्हणून वृक्ष कधीही दुःखी होत नाही. नवीन पालवी आले भरून काढतात ती जागा. तसे या जगात जे जे जून होत जाते ते ते आपोआप निसर्गाआड निघून जाते. आणि निघून गेले म्हणून ती पोकळी तशीच राहत नाही, त्याला भरायला नवीन पालवी येतं. तसं हे सृष्टीचा नियम आहे. आणि ही जाण्याकरता, ते नवीन येण्याकरता जे कारणीभूत आहेत त्यांना परमात्मा, त्यांना आत्मा अशी नाव आहे.
त्या झाडाची पानं सगळी गळलेले, ते गळूनच गेले, परत कुठलेही नवीन आले तर समजायचं त्यात आत्मा आत्ता राहिलेले नाही आहे, टाकलेले आहे. जसं जमिनीच्या वरती आपण तलाव बंधारे निर्माण करतो, तसं भगवंतानी भूगर्भाच्या आतमध्ये अनेको तलाव निर्माण केलेले, अनेको विहिरी निर्माण केलेले, अनेको कालवे निर्माण केलेले खाली, बरोबर. त्याचा आनंद कधी मिळेल? आमच्या जमिनीतनं एक झरा गेलेली आहे, त्या झराची आनंद कधी मिळणार? त्या झऱ्यावर पडलेली माती मी काढलं आणि झऱ्याला उघडं केलं तर माझ्या विहिरीत किंवा माझ्या बोरला पाणी लागले आणि त्या पाण्याचा वापर केला तर माझं शेत हिरवागार झालं आणि मला आनंद मिळाला. ही पाणी काढण्यापूर्वी मी काही पाणी नाही निर्माण केलं, पाणी होतीच तिथे, फक्त पाण्यावर पडलेले, पाण्यावर असणारी माती काढलं. मग माती असेल, दगड असेल, ते तोडून काढलं. काढल्यामुळे उघड झालं, उघडल्यानंतर विहीर बनलं, स्रोत उघडा झाला, झाल्यानंतर मला पाणी मिळाले, अनुभवायला मिळाले. मी जर ओळखलं नसतं, खालून असंच वाहतच राहिली असती, मला त्याचा ना सुख ना दुःख. तसं हे शरीर नावाचा एक शेत आहे आणि इथेही एक आनंदाची झरा वाहतच असतं आणि त्याला ओळखलं तर त्या पाण्याचा उपयोग मला करता येतं, नाही ओळखलं तर असेच अज्ञानाने खूप सारे जीव, रस्त्यावरची कीड जसे जन्माला येतात, जगतात आणि मरतात, तसे अनेको माणसं जन्माला येतात, खातात पितात, गुरंढोरासारखे एके दिवशी मरूनही जातात. पण त्या झऱ्याचा, आनंदाचा जो झरा आहे, आनंदाचे डोही, आनंद तरंग जे म्हणतो आपण, त्याचा अनुभव काही घेता येत नाही. आया वैसा गया, जसा आला होता तसा निघून गेला, एवढंच होणार आपल्या आयुष्यात. ते आनंद अनुभवण्यासाठी आमच्या ज्ञानावर पडलेले अज्ञानाचा जो कचरा आहे, गुरु सांगतील तसं ते एक 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 बाजूला करत जा. बाजूला केला तर आतला आनंदाचा झरा मोकळा होईल. मोकळा झाल्यानंतर आनंद अनुभवता येईल आणि प्रत्येक कार्य ते आनंदानेच करता येईल. मला पाहिलं तरी आनंद का? बघा, साखरेच्या पाकामध्ये जे टाकतो ते सर्वही गोडच होणार. तसं माझ्या आनंदाच्या झऱ्यातनं बुडवून काढलेले शब्दही कोणाला आनंदच देतील आणि त्यात पडलेले माझी नेत्र वृत्तीसुद्धा, बाहेर काय पाहिलं तर आनंद मिळेल मला का? ही बाहेरचे पाहून आनंद नाही, माझी वृत्ती, अंतःकरण वृत्ती त्या आनंदात डुबून बाहेर आल्यामुळे बाहेरचं मला आनंदमय दिसते. कोणाचा तरी शब्द मला खूप आनंददायी वाटतात, त्याचा कारण त्या शब्दात आनंद नाही आहे, त्या शब्द ऐकायला निघालेली वृत्ती माझ्या आत्मानंदामध्ये डुबून बाहेर आल्यामुळे आणि ते ग्रहण केल्यामुळे मला आनंद वाटतो. या जगातला आनंद बाहेर नाही. आपण जे संसारात आनंद अनुभवतो, हे आनंद बऱ्याच लोकांची अज्ञान असं आहे की आम्हाला ह्या जगातनंच आनंद मिळतो, खाण्यातनं आनंद मिळतो, पिण्यातनं आनंद मिळतो. नाही, कुठल्याही खाण्यापिण्यातनं कोणालाही आनंद मिळत नाही. आनंद जो आहे त्याच्या आतमध्ये आहे. आम्ही मानलं तर आनंद आहे, नाही मानलं तर काहीही खायला घाला त्या माणसाला आनंद नाही. जाणणं आणि मानणं हे दोन शब्द आहेत, जाणणं आणि मानणं. जाणल्याने काहीही होत नाही. ज्या जाणलेल्या गोष्टी आहेत ते मानलं तर सर्वही आहे. माझ्या ताटात काय वाढले ते वाढल्याने काहीही आनंद मिळत नाही आणि खाल्ल्याने सुद्धा आनंद मिळते असं नाही आहे. पण ही वस्तू गोड आहेत किंवा छान आहेत असं माझ्या मनाने मान्यता दिली तरच खाल्लेले वस्तू गोड आहेत असं मी म्हणतो. कारण एकच साखर असतो, साखर गोडच असतो असं म्हणतात लोक. मग साखर गोडच जर असेल तर ज्याला डायबिटीस झालेले त्यालाही गोड वाटायला पाहिजे ना. त्याच्यासाठी साखर हे कडू आहे, त्याला कारला फार गोड लागतो.
कारला तरी सगळ्यांना कडू लागतो का? त्यांनी मानले हे कारलं माझं औषध आहे, माझं रोग निवारण करणार आहे, म्हणून त्याला ते अमृत वाटतंय. कारला त्याला कारला काय सगळ्यांना नाही, मानला म्हणून जो मानतो त्याला. तसा आमच्या संसारातल्या ज्या ज्या विषयांमधनं जे जे मिळते ते सुख की दुःख हे मानणार कोण? आमच्या मानण्यावर अवलंबून आहे. मानण्यावर अवलंबून ह्याचा अर्थ आमच्या आतमध्ये आम्ही जे ठरवतो तेच होणार आहे. बघा, कुंतीला कृष्ण परमात्मा म्हणाले, ताई काय पाहिजे ते मागून घे, तुला मी द्यायला तयार आहे. कुंती म्हणाली, मला दुःख दे. कृष्णाला आश्चर्य वाटलं, जगातले सुख मागतात, तू काय दुःख मागतीस? ती म्हणाली की जेव्हा जेव्हा दुःख येते तेव्हा तेव्हा भगवंताची स्मरण आठवण येते मला. भगवंताची आठवण झाले की मला आनंद वाटते, म्हणून त्याच्या आठवण येण्याकरता मला दुःख देत राहा. तिची धारणा अजब धारणा होती तिची. का? हे सुख दुःख, सुखस्य दुःखस्य नकोपि दाता. सुखाचा किंवा दुःखाचा दाता कोणी नाहीये. दुःख आमच्या मानण्यावर आधारित आहे आणि सुखही आमच्या मानण्यावर आधारित आहे. कशाला सुख मानावं, कशाला दुःख मानावं, आपला अंतरात्मा ठरवतो. उद्धरेद आत्मानम आत्मानम. आमचं भलं किंवा आमचं वाईट दुसरं कोणी करू शकत नाही, आमचा आत्माच करणार. आम्ही समजलं उमजलं आम्हाला चांगलं झालं तर आमचा आत्म्याचं कल्याण होणार. आणि मी काहीही नाही केलं, त्याला ओळखलं नाही तर माझा अवनतीला कारण मीच असतो. मला दुसरं कोणीही ना दुःख देऊ शकत ना सुख देऊ शकत, कारण तो काहीही देऊ द्या, मी नाही घेतली तर. बुद्धाला एक माणूस प्रचंड शिव्या दिला. शिव्या दिल्यानंतर ते हसत होते. तो माणूस म्हटला, इतका शिव्या दिल्या तुला अजून हसतोयस तू? हो हसतो ना म्हणाला, मला काय दुःख नाही झाले म्हणाला. मी एवढं बोललेले तुला कळतंय की नाही म्हणाला. नाही कळते म्हणाला, पण दुःखी का नाही झालास तू? तो म्हणाला, बघा तुम्ही जे दिलात, जसा बाजारात माणसं विकायला बसलेले 5 रुपये किलो 5 रुपये किलो घ्या, 2 रुपये किलो घ्या, 3 रुपये किलो घ्या घ्या असं म्हणत असतात. नाही घेतले तर काय होते? नाही घेतले तर ज्याच्या वस्तू त्याच्या, तो द्यायला बसलाय, शिकार द्यायला बसलाय, नाही घेतलं तर ज्याची वस्तू त्याच्याकडे राहतं. आता तू एवढ्या शिव्या दिलास पण मी घ्यायला तयार नाही ना. मी नाही घेतलं म्हणजे तुझे तुझ्याकडे आणि माझं माझ्याकडे. मी मानलं तर तुझी शिवी जी आहे ती मानलं तर मला दुःख होईल. मी घेतच नाही तर मला दुःख कशाने होणार? म्हणून आमच्या जीवनातले सुखदुःख जे आहेत हे देण्या घेण्यावर नाही, आमच्या मानण्यावर आहेत. म्हणून काय मानावं काही का नाही मानावं, काय नाही मानावं हे आपण ठरवायचं असतं. आपण ठरवायचं. याला ज्ञान म्हणतात. आत्मा हा कधीही कुठल्याही शिवी त्याला लागत नाही. आत्मा कधीही नाश पावत नाही. त्याच्याकरता का दुःख करावं? आणि हे शरीरादी जे पदार्थ आहेत हे काहीही करून असंच राहत नाही. हे कधी ना कधीतरी क्षीण होणार आहे. यांच्याकरता रडून काही उपयोग नाही आहे. यांच्याकरता काही रडून उपयोग नाही आणि त्याच्याकरता काही चिंता करून उपयोग नाही आहे. आम्ही काहीही चिंता केले तरी जसाचं तसंच राहणार. हे कितीही चिंता केली तरी ही क्षीण होणार आहे. एवढं ज्याला कळतंय हे अनात्मा आहे आणि ह्याच्या आतमध्ये ते आत्मसृष्टीत जे दिसते हे अनात्मा आहे आणि सृष्टीच्या मागे या सृष्टीचे कारणीभूत जे आहे ते परमात्मा आहे. एवढं समजलं तर सर्वस्व समजलं. हे ऐकायला बरं वाटते आत्ता आणि कळल्यासारखंच वाटतं आत्ता. पुरा समजलं आता आपल्याला अध्यात्म असं वाटते, पण घरी जाईपर्यंत राहत नाही. याचा एकच वैशिष्ट्य, हे घरी जाईपर्यंत राहत नाही. का? त्याच्यावर एवढं प्रेम नाही आमचा जसं विषयांवर प्रेम आहे.
वस्तूंवर प्रेम आहे, पैशावर प्रेम आहे, हुद्द्यावर प्रेम आहे, अधिकारावर प्रेम आहे, पदार्थावर प्रेम आहे, तेवढं प्रेम ज्ञानावर नाही आहे, साधनांवर प्रेम नाही आहे. म्हणून हे पटकन विस्मृतीला जाते, असं नाही. स्वामीजी महाराज आपल्याला हेच सांगत होते महाराज, की विश्वास जर ठेवला तर तत्क्षणात प्राप्ती होते, आनंदी आनंदी हो. आत्मबुद्धी निश्चयाची तीच दशा मोक्षश्रीची. अहमात्मा हे कधीच विसरू नये, हे कधीही विसरायचं नाही असं सांगत होते. म्हणून आत्मा अनात्मा संबंधातलं प्रेम करायचंच आहे, सगळ्यांवरच करायचं आहे. प्रपंचावर प्रेम करू नये असं नाही आहे, पण ते दुःखी होणार नाही एवढा प्रेम त्याच्यावर असावं. का? आगमापायीन धर्म आहे त्याचा, येणं जाणं प्रपंचाचा आणि स्थूल प्रपंचाचा स्वभाव आहे येणं जाणं. कधी येतं आणि कधी जातं, त्याच्याकरता रडण्यात काय अर्थ आहे? जो येणार नाही जाणार नाही शाश्वत आहे त्याचं चिंतन करावं, त्याच्याबरोबर राहावं. सदाकाळ आमच्या मनात त्या आत्म्याचं स्मरण राहावं आणि तीच आपल्याला आनंद देईल. असा आनंदाची धनी होण्याची आणि अनात्म्यापासून दुःखी न होता साक्षी होण्याची बुद्धी शक्ती सद्गुरु भगवंता सर्वांना देव ही गुरुचरणी प्रार्थना. राजाधिराज. अति आदरे सत्य शोधून पाहे, पुढे पाहता पाहता देव जोडे, भ्रमभ्रांती अज्ञान हे सर्व मोडे. जय जय रघुवीर समर्थ राजाधिराज सद्गुरुनाथ सिद्धरामेश्वराय नमः. राजाधिराज सद्गुरुनाथ श्री भाऊराजाय नमः. राजाधिराज सद्गुरुनाथ श्री काडसिद्धेश्वराय नमः.